नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पात्र लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, राज्यात सुरू होणारे अधिवेशन हे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते, कारण या काळात विविध योजनांबाबत निर्णय घेतले जातात। काही योजनांसाठी अतिरिक्त निधी मंजूर केला जातो, तर काही योजनांमधील आर्थिक मदत वाढ करण्याबाबत चर्चा केली जाते। याच पार्श्वभूमीवर आता सुरू होणारे पावसाळी अधिवेशन संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जात आहे। आपल्याला माहीतच असेल की यापूर्वी झालेल्या अधिवेशनादरम्यान दिव्यांग लाभार्थ्याच्या आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्यात आली होती। त्यावेळी मिळणारी रक्कम वाढवून 2,500 रुपये करण्यात आली होती। म्हणूनच अनेक लाभार्थ्यांच्या अपेक्षा आता या पावसाळी अधिवेशनाकडे लागलेल्या आहेत। मित्रांनो, आता 22 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार आहे। अधिवेशन म्हणजे राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार आणि लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा होण्याचे व्यासपीठ असते। या काळात आमदार आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडतात आणि सरकारकडून त्यावर उत्तर मागतात। याच कारणामुळे हे अधिवेशन संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि इतर पात्र नागरिकांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे। कारण अनेक दिवसांपासून दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन वाढवावे, तसेच विधवा महिलांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी विविध स्तरावरून केली जात आहे। जर या मागण्याबाबत एखाद्या आमदाराने सभागृहात प्रश्न उपस्थित केला किंवा या विषयावर चर्चा झाली तर सरकारला त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल। म्हणूनच अनेक लाभार्थ्यांचे लक्ष आता या पावसाळी अधिवेशनाकडे लागलेले आहे। या काळात या विषयावर चर्चा होते का आणि सरकारकडून याबाबत कोणती भूमिका मांडली जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, सध्या विधवा महिलांना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे। कारण आजच्या वाढत्या महागाईमध्ये अनेक लाभार्थ्यांना मिळणारी सध्याची अनुदानाची रक्कम अपुरी पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। विशेषतः विधवा महिला, निराधार व्यक्ती आणि दिव्यांग बांधव यांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, घर खर्च आणि इतर आवश्यक खर्च लक्षात घेता आर्थिक सहाय्यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे। याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनाबाबतही अनेक संघटना, कार्यकर्ते आणि लाभार्थी सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत। वाढत्या महागाईमुळे सध्याच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक स्तरावर व्यक्त केले जात आहे। त्यामुळे आगामी काळात या विषयावर चर्चा झाल्यास लाभार्थ्यांच्या अपेक्षा आणि मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले जाऊ शकते का, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहे। मित्रांनो, फक्त सोशल मीडियावर किंवा आपापसात मागणी करून कोणताही निर्णय होत नाही। एखाद्या विषयावर सरकारने गंभीरपणे विचार करायचा असेल तर तो विषय अधिवेशनात मांडला जाणे महत्त्वाचे असते। समजा एखाद्या आमदाराने दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन वाढवण्याचा किंवा विधवा महिलाच्या अनुदान वाढीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला तर सरकारला त्यावर उत्तर द्यावे लागेल। त्याचप्रमाणे या विषयावर चर्चा झाली किंवा सरकारकडे स्पष्टीकरण मागितले गेले तर हा प्रश्न अधिकृतपणे शासनाच्या विचाराधीन असल्याने मानले जाते। तर हा प्रश्न अधिकृतपणे शासनाच्या विचाराधीन असल्याचे मानले जाते। यामुळे संबंधित विभागालाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागते। म्हणजेच अनुदान वाढीबाबत सरकारचा नेमका विचार काय आहे, पुढे काही निर्णय होऊ शकतो का किंवा कोणत्या कारणांमुळे वाढ करता येत नाही याबाबत माहिती सभागृहात समोर येऊ शकते। म्हणून या विषयावर चर्चा होणे हे लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना असे वाटत असेल की या अधिवेशनात अनुदान वाढीची घोषणा झाली तरच फायदा होईल, पण प्रत्यक्षात तसं नाही। समजा या अधिवेशनात मानधन किंवा अनुदान वाढीचा कोणताही निर्णय झाला नाही तरी सुद्धा हा विषय सभागृहात चर्चेला येणे हे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकते। कारण जेव्हा एखादा आमदार हा प्रश्न सभागृहात उपस्थित करतो तेव्हा सरकारला त्याबद्दल अधिकृतपणे उत्तर द्यावे लागते। उदाहरणार्थ, जर अनुदान वाढीबाबत प्रश्न विचारला गेला तर सरकारला सांगावे लागेल की सध्या अनुदान वाढ का करता येत नाही, त्यामागील कारणे काय आहेत किंवा भविष्यात त्याबाबत काही विचार सुरू आहे का, तसेच पुढील काळात आर्थिक सहाय्य वाढविण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, निधीची परिस्थिती काय आहे किंवा सरकारचा याबाबत नेमका दृष्टिकोन काय आहे याची माहिती देखील समोर येऊ शकते। म्हणूनच फक्त घोषणा होणेच महत्त्वाचे नसते,
तर हा विषय अधिकृतपणे सभागृहात चर्चेला येणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते, कारण अशा चर्चेमुळे लाभार्थ्यांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले जाते आणि पुढील निर्णयासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. मित्रांनो, कोणतीही मागणी पूर्ण व्हायची असेल तर त्यासाठी केवळ काही लोकांनी प्रयत्न करून चालत नाही. लाभार्थ्यांनीही आपल्या स्तरावर आवाज उठवणे गरजेचे असते. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना किंवा इतर कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्या मतदारसंघातील आमदार, लोकप्रतिनिधी किंवा संबंधित पदाधिकाऱ्यापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकता. कारण लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्या आणि मागण्या समजल्या तर ते त्या सभागृहात मांडू शकतात. विशेषतः अनेक दिव्यांग बांधव विविध सामाजिक संस्था, संघटना किंवा इतर क्षेत्रामध्ये सक्रियपणे काम करत असतात. काही जण विविध पक्षांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्य करत असतात. अशा व्यक्तींनी आपल्या संपर्कातील लोकप्रतिनिधींना या विषयाची माहिती दिली आणि हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्याची विनंती केली तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण जितक्या जास्त प्रमाणात हा विषय लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचेल तितकी त्यावर चर्चा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या परीने हा विषय योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरू शकते. मित्रांनो, एखादा प्रश्न सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तो जास्तीत जास्त लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. कारण जर वेगवेगळ्या भागातील आमदार आणि लोकप्रतिनिधी एकाच विषयाबाबत सरकारचे लक्ष वेधू लागले तर त्या विषयाचे महत्त्व अधिक वाढते. म्हणून दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीचा मुद्दा जास्तीत जास्त लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थी आपल्या स्तरावर प्रयत्न करू शकतो. आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना या मागणीची माहिती देणे आणि हा विषय अधिवेशनात मांडण्याची विनंती करणे महत्त्वाचे ठरू शकते. कारण जितक्या मोठ्या प्रमाणात हा मुद्दा पुढे जाईल तितकी त्यावर चर्चा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनाच्या काळात लाभार्थ्यांनी आपल्या परीने जबाबदारी स्वीकारून हा विषय योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले जात आहे. मित्रांनो, या संपूर्ण विषयाबाबत तुमचे मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला काय वाटते? दिव्यांग लाभार्थी, विधवा महिलांच्या अनुदानामध्ये वाढ होणे गरजेचे आहे का? तुमचे मत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसेच ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या शेती आणि सरकारी योजना या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, सरकारी योजना, अनुदान, GR, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी अपडेट्स आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्याचे दररोज मोबाईलवर अपडेट हवे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.